आषाढ महिन्यातील पहिला गुरुवार अंघोळीच्या पाण्यात टाका. ही एक गोष्ट पतीची व मुलाची होईल प्रचंड प्रगती आणि शत्रू पडतील थंड. श्री स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आषाढ महिन्याला अत्यंत विशेष आणि पवित्र महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या आषाढ महिन्यात येणारा गुरुवार हा केवळ एक साधा दिवस नाही, तर साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ भगवान श्री हरी विष्णू आणि जगद्गुरू श्री दत्तात्रय यांच्या अथंग कृपेचा अत्यंत सिद्ध आणि दुर्मिळ योग आहे. हा असा एक महादिवस आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व दरिद्र, संकट आणि गुप्त शत्रूंचा त्रास एका झटक्यात कमी करतील. अनेकदा आपण दिवस रात्र रक्ताचं पाणी करून कष्ट करतो, पण तरीही घरात पैसे टिकत नाही. मुलांच्या अभ्यासात किंवा करिअरमध्ये सतत अडचणी येतात. पतीच्या नोकरीच्या व्यवसायात प्रगती थांबते आणि घरात विनाकारण कटकटी राहतात. जर तुमच्या बाबतीतही असं घडत असेल तर अजिबात काळजी करू नका. उद्या गुरुवार आहे. सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त ही एक वस्तू टाकायची आहे आणि सात्विक गोष्ट तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. ही अशी एक गोष्ट आहे जिची ताकद 1000 वर्षांच्या पूर्वी सिद्ध ग्रंथामध्ये सांगितली आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या विरुद्धी कट्ट कारस्थान रचणारे शत्रू स्वतःहून शांत होतील. पतीच्या कामातील सर्व मार्ग मोकळे होतील आणि मुलांची गतीने प्रगती होईल. गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 8-8:30 वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे. अंघोळीसाठी बादलीत स्वच्छ पाणी भरून घ्या. त्यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या अनुमानिक बोटाने त्या पाण्यावर ओम किंवा श्री हा दिव्य मंत्र लिहा. आता त्या पाण्यात चिमूटभर शुद्ध हळद आणि थोडं भीमसेन कापूर चुरा करून टाका. हळद ही साक्षात श्री विष्णू आणि गुरु ग्रहांचं प्रतीक मानलं जातं, जी समृद्धी, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं. तर कापूर घरातील व शरीरातील वाईट शक्तींचा नाश करतो. आता आपले दोन्ही हात त्या पाण्याच्या पात्रावर ठेवून डोळे मिटून आणि गंगेचं स्मरण करून गंगाचं, यमुनाचं, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंध, कावेरी, सिंध, कुरु हा मंत्र 3 वेळा म्हणा. मंत्र म्हटल्यानंतर मनातल्या मनात म्हणा, हे गंगा माय, हे स्वामी राया, या जलाच्या स्पर्शाने माझ्या शरीरातील व घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊ दे. माझ्या पतीला यश मिळू दे आणि मुलांना उत्तम आरोग्य दे, बुद्धी दे. या मुख्य उपायासोबत पतीच्या नोकरीत व व्यवसायात अपार यशासाठी गुरुवारी संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा. एक पिवळ्या कागदावर हळदीने ओम श्री स्वामी समर्थ लिहून तो देवापुढे ठेवा आणि देवाला चण्याच्या डाळीचा व गुळाचा नैवेद्य दाखवा. 108 वेळा स्वामी नामाचा जप करा. यामुळे अडकलेली पैसा परत मिळतो व उत्पन्नात नवीन मार्ग मोकळा होतो. तसंच मुलांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेसाठी सकाळी गणपती बाप्पाला 21 दुर्वा व गुळाचे खडे अर्पण करून ओम गणपती नमो या मंत्राचा जप करा आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन पिवळ्या खणाने ओटी भरावी. ताईंनो आणि दादांनो, अध्यात्मात श्रद्धा सर्वात मोठी आहे. हा उपाय पूर्ण विश्वासाने करा. या दिवशी कुणाशीही वाद घालू नका. घर स्वच्छ ठेवा आणि संध्याकाळी मुख्य घराबाहेर गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा. स्वामीच्या कृपेने तुमच्या कुटुंबात नक्कीच सुख, समृद्धी आणि शांती लाभेल. श्री स्वामी समर्थ.